हाय हॅलो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे, यांना आहे सुट्टी आणि ते आज गेले होते सातपूरला. नाश्ता वगैरे सर्व झाला होता. सकाळी सातपूरला गेले आणि दुपारी आले 1-1:30ला. तर वजडीच घेऊन आले. म्हणे मी वजडी आणली, बनवशील का? तर म्हटले बनवल बाबा, आता आणली तर बनवावंच लागणार. तर मग त्यांना म्हटलं मी बनवल, पण तुम्ही स्वच्छ धुवून द्यायची आणि कापून पण तुम्ही द्यायची, कारण का मला धुता येत नाही आणि मला स्वच्छ पण करता येत नाही, तुम्हीच करून द्यायची. तर म्हणे ठीक आहे चालेल, मी तुला करून देतो, तू फक्त छान मला मस्त वजडी बनवून दे. रस्सा वेगळा बनव आणि वजडी ग्रेव्हीवाली वेगळी बनव. तर म्हटलं ठीक आहे चालेल, बनवते. तर कुकरमध्ये मी तेल टाकलं, कांदा टमाटा हळद टाकून छान फ्राय करून घ्यायचं आणि वजडी त्यांनी मला स्वच्छ धुवून दिली. आता मी ती वजडी त्याच्यामध्ये टाकते. वजडी छान स्वच्छ धुवायची आणि कांदा टमाटा छान फ्राय होऊ द्यायचा मस्त, आणि मस्त मग मिक्स करून घ्यायचं सर्व. पाणी लगेच टाकायचं नाही, झाकण असं ठेवून द्यायचं. तिला आपोआप पाणी पण येतं. मग ते पाणी आलं का तिला मस्त छान मिक्स करून घ्यायचं. एकदा मीठ घालायचं थोडंसं चवीनुसार आणि पाणी वतायचं. मी 1 ग्लास पाणी वतलं आहे, शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणून. आणि 5 ते 6 अशा शिट्ट्या घ्यायच्या, शिजून जाती लगेच, जास्त शिजायला वेळ नाही लागत तिला. तर मी शिट्ट्या तिच्या व्हायला ठेवल्या. तर दुसरीकडं मग मी लगेच दुसऱ्या बाजूला कांदा वगैरे मसाला करायची तयारी करायची चालू केली आहे. कांदा बिंदा कापून घेते म्हटलं, खोबरं आलं लसूण. शिट्ट्या पण झाल्या आणि म्हटलं बघते बरं शिजली का. तर शिजली, छान मस्त शिजून आली आणि तिला सूप पण उतरला आहे छान. तर मग तवा ठेवला गॅसवरती आणि खोबरं आधी भाजून घेते. माझ्याकडं सुकं खोबरं होतं, तर मी सुकं खोबरं घालणार आहे. तुमच्याकडं वल्लं असेल तर तुम्ही वल्लं पण घालू शकतात, तसं काही नाही, वल्लं किंवा सुकं. पण छान मस्त लालसर भाजून घ्यायचं आणि ती लगेच हे करायचं, मिक्स हलवून आणि छान लगेच काढून घ्यायचं, कारण का लगेच जळून जातं खोबरं. त्यानंतर मी मिडियम साईजचे 3 कांदे घेतले, ते पण छान फ्राय करून घ्यायचे. तेल टाकायचं थोडंसं फ्राय करताना, तळताना, म्हणजे तव्यावर भाजताना, म्हणजे छान जळती पण नाही आणि छान कलर पण येतो. मग कांदा पण भाजून झाला. आलं लसूण मी सोलूनच ठेवलं होतं, ते पण लगेच थोडंसं तेल टाकून छान भाजून घेतलं. यांना लागली होती भूक, खूप जास्त भूक लागली होती. आता 1:30-2 वाजत आलं आहे, तरी पण काय खायला नव्हतं. म्हणजे नाश्ता करून जायला होते ते, पण दुपारचं जेवण नव्हतं करेल. मग मी पटापट मोठ्या गॅसवरच करते, नाही तर मसाला कधी पण बारीक गॅसवरतीच करायचा, म्हणजे छान जळत नाही, काय नाही, छान होतो. त्यानंतर खडे मसाले सर्व जे होते घरामध्ये तेच टाकले. माझे मसाले पण संपले. आता मी सातपूरला जाईल तेव्हा सर्व घेऊन येईल. सौदा मसाला पण छान भाजून घ्यायचा. त्यानंतर मी तीळ पण टाकते, तिळाने भाजी छान मस्त घट्टसर होती छान. त्यानंतर मी लाल सुक्या मिरच्या पण टाकते, त्याच्याने कलर पण येतो भाजीला आणि एक तिखटपणा पण येतो मस्त छान. फक्त तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या. सर्व मसाला तयार झाला आहे. आता मी हा दळून घेते, एका भांड्यामध्ये काढून घेते आणि लगेच कढई ठेवून मस्त हिला फोडणी पण देते, कारण की त्यांच्या 2 चक्रा झालं का म्हटले. हात झालं, आता थोडंच राहिले, थांबा, एवढा दम काढला, आता अजून थोडा दम काढा. मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, तेल सुटोस तर. अजून त्याला काही तेल सुटलं नाही आहे, मी झाकण लावून शिजवते मसाला, म्हणजे शिंतोडे पण उडत नाही आणि छान मस्त तेल पण सोडतो. बारीक गॅसवरती शिजवला तर छान होतो, पण आता मला वेळ नाही आहे, तर मग मी फास्ट गॅसवरच शिजवते. आणि लगेच दुसऱ्या बाजूला मी कुकरलाच भात लावून दिला, कारण का त्यांना खूपच जास्त भूक लागली होती. मग भात लावून म्हटले मी भात पण खाईल आणि तांदळाची भाकर बनव म्हटले. आणि मी याच्यामध्ये घरचे मसाले टाकले. साधा काळा मसाला टाकला आहे, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आणि हे सर्व असं टाकून मिक्स करून घेते छान मस्त. आता तुम्ही बघू शकता थोडीशी त्याला तरी आली आहे, पण अजून थोडं शिजू देते, म्हणजे छान तरी उतरेल नाही का. झाकण लावून पाणी नाही घालायचं शिजताना, नाहीतर मग खूप जास्त वेळ लागतो तरी उतरायला, तेल सुटायला मसाल्याला. आता बघा तुम्ही किती छान तेल सुटलं आहे आता मसाल्याला. आता हा तयारच झाला आहे सर्व. तेवढ्यात आत्या पण आल्या, मग त्यांनी दूध आणलं होतं, दूध गरम करायला ठेवलं एका बाजूला. त्या म्हटल्या मी तर काय आता लवकर जेवणार नाही म्हणे, आता एवढं दुपारचे आता जेवले तर संध्याकाळी कधी जेवणार, तर मग फक्त चहा बनव मला. मग मी त्यांना चहा बनवून दिला आणि यांना म्हटलं तुम्ही जेवणच करा. छान मस्त मिक्स करून घेतली वजडी पण, जी आधी शिजवून ठेवली होती ती. थोडंसं पाणी घालते मी,
पाणी घातल्यानंतर मस्त झाकण लावून ठेवायची 5-10 मिनटं. मस्त तरी उतरते. मी कोथिंबीर पण टाकली त्याच्यामध्ये. छान मस्त बघा किती छान कलर आला आहे आणि तरी पण आली. आता त्यांना सगळ्यात आधी वाढून देते. भाजीचा मस्त सुगंध सुटला आहे म्हणे मला पटकन जेवायला दे. म्हटले हां तुम्हालाच वाढते आता सर्वात आधी. तर मग मस्त ताट तयार केलं, त्यांना दिलं. खूप छान झाली होती खरंच. तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाली ना वजडी तर खूप छान होती. मी रस्सा वेगळा बनवला. जी वजडी शिजवली होती ना तिचंच थोडा जे सूप होतं त्याचा रस्सा बनवला. मसाला जो मी आधी फ्राय करायला त्याच्यातूनच थोडासा मसाला काढून घेतला होता आणि त्याचाच वेगळा रस्सा बनवला आणि बाकी मसाल्याची मसाला बनवली. मसाल्याची भाजी घट्ट ग्रेव्हीवाली बनवली. खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीचं खाऊ शकता किंवा सर्व पूर्ण रस्सा पण बनवू शकते नसल मसाल्याची खायची नसेल तर. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या